ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा आता हा कोणचा महिना आहे? मार्गशीर्ष. आणि आताही काय नवीन निघालं आहे, हे गुरुवार उपास करतात 5 गुरुवार. मग हे 5 गुरुवार केले हो सुख समृद्धी काय मनात असलेले कामं होतात. आणि मग महिला वर्गाने आता ही उपासाची धरतात. पण मी याचं असं संशोधन केलं का महिला महिलापाशी काय पाहिजे? समाधान. बघा पूर्वी सीता, सावित्री, तारा, पार्वती यांच्यापाशी काय होतं? समाधान. त्यांनी काय केलं होतं? नवऱ्याला जीवन अर्पण केलं होतं आणि नवरा जे करील तेच त्यांना मान्य होतं. बघा सीताचा वडील जनक राजा श्रीमंत होता, तिनं रामाबरोबर वनात जायची काही गरज नव्हती. पण मी आता नवऱ्याचा स्वीकार केलेला आहे. रामाला वनवास, मला वनवास. पार्वती दक्ष राजाची मुलगी होती, तिनं सांगितलं मला शंकर नवरा करायचा आहे. हरिश्चंद्र राजा. म्हणून आजच्या जीवनामध्ये हे जे चरित्र आहे हे मुलींपर्यंत आणि महिलांपर्यंत गेलं पाहिजे. पण आज काय झालं आहे? पाश्चात्य विचार आलेत आणि पाश्चात्य विचारामध्ये काय एन्जॉय जीवनामध्ये गाडी बंगला काय जेवढे साधनं असते ना विज्ञानाची तेवढ्यांचा वापर करायचा. आणि आज महिला समाधानी राहिली नाही. आणि मग ती नवऱ्याला म्हणते आमकीनं असं केलं मग आपल्याला तसं करायचं. आणि मग घरात कलह भांडणं झगडे होतात. म्हणून हा जो ज्यांनी काढलं हे संतोषी मातेचे उपास, तर या दिवशी महिला काहीच फराळाचं खाती नाही, फळंही खाती नाही, पण अगदी चेहऱ्यावर तेज आणि समाधानी असतात. अजून महिला 5 वेळा समाधानी असती. हरताळकाचा उपास फराळाचं नसतं. हे 4 गुरुवार वरमाई झाले हो माहेरी जाताना म्हणजे या 5 वेळेला तिच्या चेहऱ्यावर तेज असतं. आणि मग असंच जर हे संतोषी मातेचे उपास जर सतत जर आचरणात आणले तर किती प्रगती होईल आणि आपल्या भारत देशाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. हे जे कुटुंबामध्ये झगडे जे होतात ना याला कारणीभूत कोण आहे? महिला आहे. आणि महिला जर समाधानी राहिली ना तर आपल्या भारत देशाची क्रांती झाल्याचं. म्हणून शिंदे सरकारनं काय केले? लाडकी बहीण. आणि लाडकी बहीणला पैसे देता तुम्ही मान्य आहे, द्या, पण तिला लाडके विचार द्या. तिला समाधानी कसं राहता येईल, हाय तसा कसा टाईमपास करता येईल, कुटुंबाची सेवा कशी करता येईल, सासू सासरे आणि नवरा. आज काही महिला जे आहे ना हे आईचे पैसे मिळायला लागल्यापासून ती नवऱ्याला काही समजत नाही. सासू सासऱ्यांना प्रॉपर्टी पाहिजे पण सासू सासरे नको आहे. घरात आले का वनमेशो. म्हणून तुम्ही आता जे महिलांना पगार देतात मान्य आहे, चांगली गोष्ट आहे, पण त्यांना विचार द्या. भारतीय ह्या आपल्या दूरदर्शनवरती चांगले विचार पूर्वीचे जे होते सीता सावित्री या कशा वागल्या आणि आपली भारतीय संस्कृती काय ही आज समजावण्याची गरज आहे. नुसते पैसे वाटून आणि स्त्री समाधानी होऊ शकत नाही. तिचं अजून मन समाधान हाव लागल. आता या वेळेला 1500 मिळाले मग याचं मी काय घेईल, आमकं घेईल. दुसऱ्या वेळेला 2100 मिळाले मी तमकं घेईल. म्हणजे तिची इच्छा वाढतच गेली. म्हणून काय पाहिजे? तुका म्हणे काही न मागो आणिक तुझ्या पायी सुख सर्व आहे. तुकाराम महाराजांची पत्नी जिजाबाई कशी होती? घर चंद्रमौळी चुलीवर हारळी कन्या रांधायची आणि तुकारामाला भंडारा डोंगराव जेवण दिल्याशिवाय करत नव्हती आणि ती देऊन द्यायची. तिला काटा भरला तो भगवंताने तोंडात थुका लावून तिच्या पाय चाटले. अशी जिजाबाई बना, असे विचार द्या. म्हणून पैसे द्या, पण पैसे देण्याबद्दल हे जे समाधानी कसं राहता येईल हे विचार देणं आजच्या महिलांना गरजेचं आहे. आणि हा आदर्श प्रत्येकाने घ्यावा. आणि हे जर पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.